मित्रांनो गुड मॉर्निंग. आता आम्ही पेठ वडगाव मध्ये आलेलो आहे बाळूमामा दर्शनासाठी आणि श्री गेलेला आहे हार आणायसाठी. तर तुम्ही दाखवतो तुम्हाला मी. श्री यायला लागलाय. श्री आलेला आहे बघा हार घेऊन. आणला काय हार? होय होय. फ्रेश आहे ना हार? हा फ्रेश आहे ना? होय होय आताच केलाय. बर 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 ओके चालते. जाऊया का आपण आता मंदिरात? चला चला जाऊया जाऊया. तर आम्ही आता जाणार आहे इथून बाळूमामाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही जाणार आहे कोल्हापूरला. कोल्हापूरला एका मित्राला भेटायला चाललोय आम्ही. तर तिथं आम्ही जाता जाता एका गणपतीला भेटायला जाणार आहे आम्ही दर्शनासाठी. तुम्हाला दाखवतो गणपतीचे किती मोठा गणपती आहे, किती छान आहे हा. ती तुम्हाला तिथे गेल्यानंतर दाखवतो. तर ब्लॉग सोबत राहा आमच्या. आणि जगातला सर्वात मोठा गणपती आहे तो. तुम्हाला दाखवतो, तुम्हाला आवडेल तो गणपती. तर बघण्यासाठी तुम्ही ब्लॉग सोबत राहा. चला. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे आता आम्ही वडगाव मध्ये आलोय. तर तुम्हाला दाखवतो आता मी बाळूमामाचं मंदिर. तुम्हाला दाखवतो तर तुम्हाला दाखवतो बाळूमामाचं मंदिर. जरा मागे या. हार घेतलाय काय? आहे ना? जमते का जमते. बरं मी ब्लॉग नवीन करतोय आता इथनं पुढं. काय चुकलं असलं तर जरा घ्या समजून, नवीन आहे म्हणून. तर आलेलो आहे मंदिरापाशी. 1 मिनिट दाखवतो तुम्हाला. तर आम्ही आलेलो आहे बघा इथं बाळूमामाच्या मंदिरात. हे पहा मित्रांनो, श्री आम्हा सगळ्यासनी आंबील घेऊन आलेला आहे. हे बघा, तुम्हाला वाटेल चहा नव्हे, आंबील आहे. गर्दी बघा किती दिसते. बाळूमामाच्या दर्शनासाठी नंबर लागलेले आहेत. भरपूर असे नंबर आहेत. आम्हाला पण आता भरपूर वेळ थांबायला लागणार आहे. स्त्रीला बसायला जागा सगळं भेटलेला नाही. आम्हा दोघांनी भेटलाय जागा बसायला. तर मित्रांनो आपण आलो आहोत आता तोप समापूर मध्ये. तर तुम्ही पाहू शकता ती मूर्ती थोडी दिसते. आता बघू शकता तुम्ही गणपतीची मूर्ती, सर्वात मोठी मूर्ती. आता काय इथं बाहेरनं काही दिसणं झाल्या मूर्ती व्यवस्थित. तर तुम्हाला मी आतमध्ये गेल्यानंतर व्यवस्थित मूर्ती दाखवतो जवळ जाऊन. तर ब्लॉग सोबत राहा. तर मित्रांनो आपण आलो आहोत तोप संभापूर इथे मूर्ती पाहण्यासाठी. गणपतीची सर्वात मोठी मूर्ती स्पष्टपणे तुम्ही बघू शकताय. आता सर्वात मोठी मूर्ती आहे ही. हे बघा किती सुंदर मूर्ती आहे बघा. श्रीचं काय चाललंय बघा, माकडागत उड्या मारायच्या. गार्डन मध्ये आल्यामुळे उड्या मारायला लागलेला आहे. अक्षय भाऊंचं काय चाललंय बघा, मूर्ती निरीक्षण करून बघत आहेत. किती मोठी मूर्ती आहे. चला. बर व्हिडिओ करायला जायची हो, कधी ड्रोन करायला गेली. होय ना? तर जवळनं तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती दाखवतो. ही मूर्ती हायवे पासून 10 ते 15 किलोमीटर आहे. तरी पण ती हायवेवरनं एकदम स्पष्टपणे दिसते. आतमध्ये असे छोटस मंदिर पण आहे आणि छोटीशी मूर्ती पण इथं अशी आहे. आणि ते पण पितळची का तांब्याची मूर्ती आहे. बघू शकता छानसं असं मंदिर सगळं. नवीन भाऊ पण दर्शन घेतलं, मी पण आधीच घेतलेलं आहे, त्यामुळे काय विषय नाही. आणि इकडे बजरंग बलीची पण अशी खूप छान अशी मूर्ती आहे. बघू शकतो मी, एक नंबर अशी मूर्ती कलाकृती केलेली आहे यांनी. तर तुम्ही बघू शकताय अक्षय भाऊ गणपतीच्या मूर्तीची माहिती घेत आहेत.
आता कसं आहे, इथं आसपासची 2-3 गावं आहेत, त्या दोन्ही पण गावांना पाणी या विहिरीतनंच भेटतंय, बाकी कुठेही पाणी नाही. तर ती लोक इथनं एवढ्या लांबनं पाणी घेऊन जातात. 2 गाव आहेत इथं, काहीतरी 4-5 हजार लोकांचं गाव आहे इथं शेजारी. इकडल्या साईडला एक आहे, इकडल्या साईडला एक आहे. तर पाणी या विहिरीतनंच घेऊन जातात लोक. ती 2001 ला म्हणजे प्रदर्शन करण्यात आलेलं आहे. म्हणजे प्रदर्शन म्हणजे दाखवण्यात आले.